स्त्रीच्या कुशीत विसावलेला इतिहासाचा साक्षीदार किल्ले प्रतापगड. इथेच घडली होती इतिहासातील थरारक घटना, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट आणि त्यानंतरचा पराक्रम. या किल्ल्याच्या प्रत्येक दगडात दडलेली आहे शौर्याची कहाणी आणि प्रत्येक वाराच्या झुळकीत ऐकून येतो स्वराज्याचा जयघोष. एकदा तरी नक्की भेट द्या आणि अनुभवा मराठ्यांच्या पराक्रमाची जाणीव. मित्रांनो, व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला किल्ल्याची माहिती सुद्धा देत जाईन, तर व्हिडिओ नक्की बघा. जवळजवळ 2 ते 3 मिनिटाचा अंतर पार करून आल्यावरती पायऱ्या चालू होतात आणि ह्या पायऱ्या आपल्याला घेऊन जातात महादरवाजापर्यंत. तर चला. तर मित्रांनो, ह्या पायऱ्या पण एकदम अशा अगदी 2-3 मिनिटाच्याच अंतरावरती आहेत. ह्या पायऱ्या पार करून गेल्यावरती दरवाजा लागतो आणि त्या दरवाजाचं बांधकाम गोमुखी पद्धतीचं आहे. किल्ले प्रतापगड हा किल्ला सातारा जिल्ह्यात स्थित असून गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. त्याचप्रमाणे या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 3556 फूट अशी आहे. महाबळेश्वराच्या जटात व पार घाटाच्या ओटात छत्रपती शिवाजी महाराजांनी बुलंद किल्ला बांधला, तो म्हणजे किल्ले प्रतापगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा वध ह्याच किल्ल्याचा पायथ्याशी केला. तर मित्रांनो, ह्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावरती दोन्ही साईडला 2 देवड्या पाहायला मिळतात. दोन्ही साईडला 2 देवड्या आहेत, तो सुद्धा पाहायला मिळतो. हा दरवाजा पार करून आल्यावरती समोर आपल्याला एक माची आणि बुरुज पाहायला मिळतो. तिथे आपण नंतर जाऊ. आधी मागचा बालेकिल्ला आणि गड फिरून येऊ. 1656 मध्ये चंद्रराव मोर्यांचा पराभव करून छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेतली. जावळीच्या खोऱ्यात पार घाटाच्या तोंडावर वरडतोंडी घाटाच्या नाकावर भोरप्या डोंगर एखाद्या रखवालादारासारखा उभा होता. याच भोरप्या डोंगरावर किल्ला बांधायची आज्ञा महाराजांनी मोरोपंतांना दिली. मोरोपंतांनी दुर्ग बांधणीचे कौशल्य पणाला लावून 1658 साली बुलंद व अभेद्य किल्ला तयार केला, तोच हा किल्ले प्रतापगड. मित्रांनो, काही पायऱ्या चढून वरती आल्यावरती आपल्याला तुळजाभवानी माताचं मंदिर पाहायला मिळते, तर तुम्हाला ते मंदिर दाखवतो. ह्याच भोरप्या डोंगर म्हणजेच किल्ले प्रतापगडाचे पहिले किल्लेदार म्हणून महाराजांनी अर्जोजी यादव यांची नेमणूक केली. इसवी सन 1659 साली अफजल खान प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आला. महाराजांनी युक्तीने त्याला प्रतापगडाखाली जावळीच्या खोऱ्यात आणले. दिनांक 9 नोव्हेंबर 1659 रोजी दुपारी 2 वाजता शिवरायांनी अफजल खानाचा वध केला आणि त्याच्याच प्रचंड सैन्याचा गनिमी काव्याने धुव्वा उडवून स्वराज्यावर आलेले हे संकट उधळून लावले. हे ते भवानी माताचं मंदिर. इसवी सन 1661 मध्ये महाराजांनी गडावर महिषासुरमर्दिनी भवानी देवीची स्थापना केली. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाहीये, आतलं काय शूट नाही घेऊ शकलो, पण तुम्हाला बाहेरचं मंदिर दाखवले मी. आता जाऊया आपण पुढे. आपण बाहेर आलो. आता
इकडे जायचं आहे डावी बाजूला पुढे गड बघायला. मित्रांनो, ह्या मार्गाने वरती आल्यावरती उजव्या बाजूला आपल्याला हनुमान मंदिर पाहायला मिळते. हनुमान मंदिराच्या डाव्या बाजूने आल्यावरती एक दरवाजा लागतो आपल्याला. हा तो दरवाजा. हा दरवाजा पार करून आल्यावरती आपल्याला एक महादेव मंदिर पाहायला मिळते. हे ते महादेव मंदिर. महादेवाच्या मंदिराच्या डाव्या बाजूने रोड गेलाय. हा रोड आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपाशी घेऊन जातो. तर तुम्हाला ते दाखवत आहे, चला. मित्रांनो, मागच्या पायऱ्या चढून आल्यावरती केदारेश्वराचं म्हणजेच महादेवाचं मंदिराच्या डाव्या बाजूने पायऱ्या गेल्या, त्या पायऱ्या चढून आल्यावरती आपण येऊन पोचतो इथे. हीच ती छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती. तो रोड आपल्याला तटबंदीजवळ घेऊन जातो. तर तुम्हाला दाखवतो. हीच ती तटबंदी. ही ती तटबंदी आहे. इथेच आपल्याला सीडी भेटतात वरती जायला. तर तुम्हाला तर वरती जाऊन दाखवतो. इसवी सन 1659 ते 1818 या प्रदीर्घ कालखंडात 1689 सालातील काही काळ वगळता हा किल्ला शत्रूला जिंकता आला नाही. तर मित्रांनो, ह्या तटबंदीच्या वाट्याने चालत आल्यावरती काहीच एक 10 मिनिटाचं अंतर पार केल्यावरती आपल्याला एक बुरुज पाहायला मिळतो. हा तो बुरुज. बुरुजावरती आल्यावरती आपल्याला एक चोर दरवाजा पाहायला मिळतो. हा तो चोर दरवाजा. आणि तुम्हाला तो दरवाजा दाखवतो. इथेच खाली डाव्या बाजूला पायऱ्या आहेत. सध्या इथे लॉक लावण्यात आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आत्ता हे बंद आहे, पण तुम्हाला मी वरून दाखवतो. इथे एक मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो. हे ते मंदिर आहे. तर मित्रांनो, हे ते दत्त मंदिर आहे. मी आता तुम्हाला म्हटलेलं ना, ते बुरुज ते दाखवलं.
आता परत मी आलो त्या पुतळ्यापाशी. हा मागं बघू शकता, हा तो पुतळा आहे. तुम्हाला तो दाखवतो बघा. पण आपला राजा पण काय कच्चा गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यादी, राजा थोर बात त्याची न्यादी. चाला चिकाची सावध भारी, जिरहा जिरहनची, जी जी जिरहा जिरहनची, जी जी जिरहा जिरहनची, अलंकृत पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा राजा श्रीय विराजित सकल गुणमंडित भोसले कुलदीपक हिंदवी स्वराज्य संस्थापक मुघल संवारक महाराज गणपती गजापती भूपती अश्वपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान श्रेष्ठित न्यायालंकार मंडित शास्त्रस्थ शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर राजनीती धुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद रणधुरंदर शिवरायांचा छावा श्री 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 छत्रपती संभाजी महाराजांचा जय 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 भवानी आता आपल्याला ती माछानी बुरुज नाही बघता येणार, कारण उशीर आला आहे. हा किल्ला 7ला म्हणजे बंद होतो. तर आजचा व्लॉग इथंपर्यंतच. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.